कीर्तनकार हा फक्त हरिभक्त परायण नाहीये, तर आजच्या काळानुसार तो एक कॉन्सिलर सुद्धा आहे. क्षणभर त्यांना सांगितलेल्या कथेचा नायक तोच असतो, नायिका तोच असतो. एखादं लहान मूल जे कुठेतरी एक आदर्श म्हणून उभं करायचंय, त्या लहान मुलाची भूमिका सुद्धा कीर्तनकारच करतो. तो त्याच वेळेला एक गायक असतो, त्याच वेळेला एक तो वादक असतो, त्याच वेळेला तो समाजावर भाष्य करणारा समाज सुधारक असतो, त्याच वेळेला तो ग्रंथांचा अभ्यासक असतो, रचयिता असतो, वक्ता असतो, श्रोता असतो. संतांची वाङ्मयरूपी जी संपदा आपल्याकडे आहे ना, ती ह्या कीर्तनकारांनी आपल्या झोळीत अशी आणून घातलीये की तू फक्त ऐक, तू वाचू पण नको. त्याचा अर्थही मीच सांगतो, ते वाचूनही मीच दाखवतो, त्याला आवश्यक असलेला दृष्टांतही मीच सांगतो, सिद्धांतही मीच सांगतो आणि ते व्यक्तिमत्वही मीच तुझ्या पुढे माझ्या अभ्यासानं उभं करतो.